हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप गोड स्वागत करीत आहे. आज आपण सगळ्यांचा आवडता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका खाऊ म्हणजे गुलाबजामुन बघणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतला आहे. खवा हा फ्रेश आहे, तुम्ही इथे बघू शकता. जरा ओलसर आहे आणि हा अर्धा किलो खवा तुम्हाला वाटीच्या प्रमाणात मी इथे मोजून दाखवते. हा खवा इथे ह्या मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाट्या झालेला आहे. आपण खवा यासाठी मोजून घ्यायचा आहे कारण आपल्याला नंतर साखरेचा पाक करायचा आहे. आता ह्याच वाटीने मी हा खवा फेटून घेत आहे. तुम्ही तळहाताच्या साह्याने पण हा खवा फेटून घेऊ शकता किंवा मॅशरच्या साह्याने पण हा खवा असा फेटून घेऊ शकता. हा खवा आपल्याला बराच वेळ फेटून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी गुळगुळीत झाला पाहिजे. खव्यामध्ये असा रवाळपणा नाही राहिला पाहिजे, अगदी चिकट झाला पाहिजे खवा. त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मैदा घालायचा आहे. मैद्याचं प्रमाण हे खव्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे, म्हणजे खवा ताजा आहे की शिळा आहे, घट्ट आहे की पातळ आहे. इथे मेजरिंग कपचा पाव कप घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा म्हणजे 2 चमचे मी बारीक रवा घातलेला आहे. आता त्याच कपाने मी इथे सुरुवातीला पाव कप मैदा घेतलेला आहे. हा मैदा मी इथे चाळून घालते आणि मैदा आपल्याला लागेल तसाच ह्या खव्यामध्ये मिसळायचा आहे आणि खवा असा मळून घेत राहायचा आहे. जोपर्यंत त्याचा योग्य असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मैदा घालायचा आहे. खव्यामध्ये जर पाण्याचा अंश जास्त असेल तर मैदा जास्त बसतो आणि फ्रीजमधला खवा असेल तर मैदा कमी बसतो. आता इथे मी सुरुवातीला पाव कप मैदा पूर्ण घातलेला आहे आणि मला अजूनही हे पीठ जरा पातळ वाटतंय, त्यामुळे मी पुन्हा पाव कप मैदा यामध्ये घालत आहे. आता एवढा मैदा मला पुरेसा आहे. मी हाच मैदा यामध्ये छान आता मिसळून पुन्हा मळून घेत आहे. खव्याला खूप जास्त वेळ मळावं लागतं, तेव्हा आपले गुलाबजामुन छान जाळीदार होतात. मैदा अगदी त्या खव्यामध्ये एकजीव झाला पाहिजे. मैद्याचं प्रमाण खूप जास्त झालं तर आपले गुलाबजामुन घट्ट होतात, जाळी पडत नाही. आता आपला मैदा छान बसलेला आहे. आता याला आपण 10 मिनटं साईडला ठेवू, तोपर्यंत पाक तयार करून घेऊ. आता जेवढा खवा होता म्हणजे 2 वाट्या खवा होता तर मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर अगदीच जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी घालू शकता. आता इथे 2 वाट्या साखरेला मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. हा पाक आपल्याला घट्ट करायचा नाही आहे, 1 तारी 2 तारी असा काहीही करायचा नाही आहे. आपल्याला फक्त याला 1 किंवा 2 उकळी घ्यायची आहे आणि दोन्ही बोटांना चिकट लागेल इतकाच आपल्याला पाक घट्ट करायचा आहे. अगदी कच्चाही ठेवायचा नाही, आपल्या गुलाबजामुनला खूप लवकर बुरशी येते. तर 2 बोटांमध्ये आपल्याला चिकट जाणवतं आहे त्यावेळेला आपण गॅस बंद करायचा. तुम्ही इथे बघू शकता तार अजिबात आलेली नाही पण पाक पुरेसा चिकट आहे. आता आपण गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊयात. आता हा गोळा अगदी आपल्याला गुळगुळीत करायचा आहे, म्हणजे गोळा केल्यानंतर त्याला चिरा पडता कामा नये. दोन्ही हाताने गोळा तयार करतानाही तुम्हाला तो पुन्हा दाबूनच गोळा करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता याला एकही चीर पडलेली नाही, अगदी पेड्यासारखा हा तयार झालेला आहे. म्हणजे हा आता गुलाबजामुन बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर दोन्ही हातांमध्ये असं दाबून दाबून किंवा लाडवाप्रमाणे असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही याचे हे गोळे तयार करून घेऊ शकता. थोडा वेळ जास्त लागतो पण गुलाबजामुन अगदी परफेक्ट होतात. अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे. दुसऱ्या गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम तापलेलं हवं आहे. काही ठिकाणी खवा भाजून पण करतात पण त्याला तूप जास्त सुटतं व मैद्याचं प्रमाण जास्त लागतं आणि त्यामुळे ते गुलाबजामुन घट्ट होतात. त्यावेळेला जर मैदा तुमच्याकडून जास्त झाला असेल तर तुम्ही अगदी 1 चिमूटभर बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घालू शकता. आता इथे मी तेलाचं तापमान बघण्यासाठी एक छोटीशी गोळी टाकलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता त्याला पुरेशा प्रमाणात बुडबुडे आलेले आहेत, त्याच्यामुळे आपलं तेल अगदी छान तापलेलं आहे आणि ही गोळी खाली चिकटलेली पण नाही आहे. आता तुम्ही सगळे गुलाबजामुन
तळून घेऊ शकता। तेल फार कडकडीत गरम नको, कडकडीत तेलात घातलं तर वरतून काळे होतील व आतून कच्चे राहतील, त्याला जाळी पडणार नाही आणि ते घट्ट होतील। त्याच्यामुळे मध्यम आचेवर सुरुवातीला गुलाबजामुन घातल्यानंतर पुन्हा खूपच मंद गॅस करून आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे, म्हणजे ते आतून छान असे भाजले गेले पाहिजे। आता इथे मी 7 ते 8 गुलाबजामुन घालत आहे। माझी कढई लहान आहे आणि तेल गुलाबजामुनला भरपूर लागतं, त्याच्यामुळे आपण लहानच कढईत घ्यायचं आहे। आता असं जर तुम्हाला जमत नसेल तर असं करू नका, तेल अंगावर येऊ शकतं। पण याला कसं आहे, सुरुवातीला कढई हलवून किंवा चमच्याने हलवून करावं लागतं, म्हणजे ते तळाशी चिकटू शकत नाही। सपाट बुडाची कढई घेऊ नका, गोल बुडाची कढई घ्या, म्हणजे गुलाबजामुन छान तळले जातील। इथे गॅसही मी तुम्हाला दाखवलेला आहे, मंद गॅस आहे। अशा प्रकारे हलवून किंवा चमच्याच्या साहाय्याने तेल फिरवत राहून पण तुम्ही गुलाबजामुन तळून घेऊ शकता। कढई मोठी घेतली तर मग तेल अंगावर उडण्याची शक्यता कमी असते। असं झाऱ्याने पण तुम्ही गोल गोल फिरवू शकता किंवा ज्या चमच्याला जाड भाग आहे, म्हणजे जेणेकरून गुलाबजामुनला तडा जाणार नाही, चिरा पडणार नाही, असं घेऊन हे चमच्याने तुम्ही असं तेल फिरवू शकता, म्हणजे गुलाबजामुन छान फिरले जातील। असं त्याला तेलामध्ये एकसारखं फिरवायचं आहे, म्हणजे ते गुलाबजामुन छान तळले जातात। आता इथे तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे आणि आपले गुलाबजामुन तळले गेलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। अशा प्रकारे झाऱ्यामध्ये काढून मी त्याचं तेल पूर्ण नितळून घेत आहे। आणि आता हे गुलाबजामुन आपण प्लेटमध्ये काढून लगेचच त्या पाकात सोडायचे आहेत, म्हणजे याला बाजूला ठेवून द्यायचं नाही आणि दुसरी बॅच करायला घ्यायची नाही। जेव्हा आपण पहिली बॅच तळून घेतो तेव्हा ती लगेच पाकात गेली पाहिजे, तेव्हा ते गुलाबजामुन पाक शोषून घेतात। पाक जर खूप घट्ट झाला असेल तर गुलाबजामुन पाक शोषत नाहीत, थोड्याफार प्रमाणात चिकट पातळ असाच आपल्याला पाक पाहिजे। आता सुरुवातीला आपण पाक चेक करायचा आहे, त्यामध्ये बोट बुडवायचं आहे आपल्याला आणि हाताला सोसेल इतका कोमट आपल्याला पाक हवा आहे, थंड पाक नको आहे, त्यावेळी गुलाबजामुन पाक शोषत नाही। आता हा कोमट पाकामध्ये मी हे सगळे गुलाबजामुन सोडून घेते। आता याला मुरायला कमीत कमी तासभर तरी लागतो, नाहीतर 2-3 तासात गुलाबजामुन छान मुरले जातात। पहिली बॅच तळून झाली, ती पाकात टाकली, मग दुसरी बॅच तळायला घेतली, तेव्हा पहिल्या बॅचचे गुलाबजामुन आपण काढून घ्यायचे किंवा पूर्णतः बाजूला करायचे। आता तुम्ही इथे बघू शकता आपण गोळी केवढी केली होती आणि गुलाबजामुन केवढा फुललेला आहे। त्यानंतर अजूनही तो फुलणार आहे पाकात टाकल्यानंतर, म्हणजे त्याची साईज तिप्पट होते। आता दुप्पट झालेली आहे, पाकात टाकल्यानंतर ती तिप्पट होते, म्हणजे आपले गुलाबजामुन अगदी परफेक्ट झालेले आहेत। पाकात टाकल्यावर पण त्याचं वरचं आवरण निघालेलं नाही आहे, म्हणजे ते तळले गेले छान आणि जितके आपण गुळगुळीत करतो तेवढे ते दिसायलाही छान दिसतात। तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुन अगदी साईजने तिप्पट झालेले आहेत आणि सगळा पाक त्यांनी शोषून घेतलेला आहे, म्हणजे पाकही परफेक्ट होता आणि गुलाबजामुनही परफेक्ट तळले गेलेले आहेत। आता मी तुम्हाला इथे एक चिरून दाखवते की त्याला जाळी किती छान पडलेली आहे। ते अगदी सहजरित्या चिरले गेले, म्हणजे ते आतूनही घट्ट नाही आहेत आणि मी तुम्हाला जवळून दाखवते की त्याला जाळी पण किती छान पडलेली आहे। मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा। थँक्यू।